मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का या खिलार गुन्ह्यामध्ये वास्तव घडणाऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवायच्या आहेत. तर आज कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी खिलारची यात्रा भरलेली आहे आणि यात्रा सालाबादप्रमाणे भरते. तर मी जसं आलो यात्रा बघण्यासाठी किंवा काही गोष्टी अनुभवण्यासाठी तसं तुम्ही पण यावं. आज आणि उद्या यात्रा आहे, 2 दिवस. काल भरलेली यात्रा आहे. तर यात्रेत काय यायचं तर वास्तव गोष्टी अनुभवण्यासाठी यायचं. जुनी पारखी मंडळी असू द्या किंवा देखणं खिलार असू द्या. तर या कोळेगावचं विशेष सांगायचं झालं तर या कोळे गावात खूप दिवसापासून जुनी पारखी मंडळी भरपूर आहेत आणि विशेषतः म्हणजे मध्यम आकाराचा काटक असणारा पिळदार शरीराचा मोरकाना चित्रा कोसा खिलार या भागाच्या आवडीचा जास्त आणि तो टिकाऊपणाचा खिलार आहे. तर मंडळी याच गोष्टी वाढवण्यासाठी एकमेकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि या मीडियामुळं म्हणा किंवा या फोटो व्हिडिओमुळं म्हणा प्रत्येकाचे विचार म्हणा, प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळे होत चाललेली आहे. तर तसं न होता जुनं ते सोनं जर टिकायचं असेल तर पूर्वीप्रमाणे जुनी मंडळी किंवा जाणकार मंडळी, पारखी मंडळी या भागातून, या सांगोला तालुका, मंगळ तालुक्यातून एकत्रित फिरत होते किंवा एकत्रित एकमेकांच्या पारखेनं वस्तू घडवत होती किंवा ते खरेदी करत होते. तर त्या गोष्टी आपल्याला खरंच टिकल्यात का किंवा कोणी टिकवणार आहे का किंवा वास्तवता घडतायत का हे अनुभवण्यासाठी आपल्याला या यात्रेत यायचं आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फोटो व्हिडिओ आणि समोर वास्तव यातला फरक अनुभवायला विसरू नका मंडळी. तर सर्वांना कळकळीची विनंती आहे की यात्रा, बाजार म्हणा, इतर ठिकाणी गर्दी अनुभवायला विसरायचं नाही. आणि हीच आपली सरळ पद्धतीची भेट आहे. तर ती भेट आज खिलारवाडीसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर आज या यात्रेतून मी माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी एक ब्रीडिंगची गोष्ट बघण्यासाठी आलो आहे. तर एखादा खिलार वासराला कसा असतो किंवा कसा निघतो, एखादा लहान वयात कसा दिसतो, मोठं झाल्यानंतर कसा दिसतो, ही गोष्ट अनुभवण्यासाठी या गर्दीत यावं लागतं. कारण घर बसल्या आपल्या डोळ्यासमोर मोजके खिलार असतात. त्यामुळं तुलनात्मक आणि कम्पॅरेटिव्ह हा अभ्यास होत नाही. तर तो अभ्यास करण्यासाठी यात्रेत गर्दीत तुम्हाला यावं लागते. आणि या यात्रेत आल्यानंतर आज जो बारकावा तो बघणं गरजेचं आहे. मंडळी धन्यवाद, सर्वांचं स्वागत.